लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. टीम मीटिंग कोणत्या संघाने घ्यायची नाही. जाऊया सामन्याकडे. पहिला चेंडू. ओहो, पहिला चॉप केला, बॅकला टाकला चेंडू, परंतु एक धावेसाठी. एक धावेर समाधान लागेल. चांगला असा चेंडू टाकला होता, पण तेवढाच ताकदीचा तो खेळाडू स्ट्राईकला होता. करण पाटील. म्हणजे उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंती लावून फायदा नाही मित्रांनो. जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने तुम्हाला स्वार व्हावा लागेल. हो, काय चेंडू टाकला. गिरकी घेतली होती, भरपूर वेळ वाट पाहिली. अकू टप्प्याचा बॉल होता, फक्त करणने दिशा दिलेली आहे. धावसंख्या झाले 2 धावा. 2 चेंडू आणि 2 धावा असा रंगणारा सामना. हृदयाचे ठोके चुकवणारा खेळ तुम्हाला मैदानामध्ये पाहायला भेटतोय. उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. चांगला भरणा असलेला संघ टॅप केलेला आहे आणि बिट्टू पंचांकडे मोठी अशी अपील करताना चांगला चेंडू गॅदर केला होता. पंचाच्या निर्णय सन्मान करायचा आहे. आणि धावसंख्या झाली आहे 3 धावा. पंचांचे सुद्धा भरपूर रेकॉर्ड आहेत. मोविन सर कहते चलू. आणि तुम्हाला जर हे पाहिजे असेल तुम्ही घ्या रिटे का तुम्हाला. दादा बघायचं, बघू शकता एक वेळा. बघा, घेतला एक, आता नाही भेटणार. ठीक आहे. पंचा निर्णय सांगायचा आहे. पंच नॉट आउट. आणि रिव्ह्यू मात्र गमावलेल्या बिबट्याने. आता मात्र स्ट्राईकला आहे कुणाल. हो, आता मात्र वाईट आणि बस जबरदस्त. पप्पूने मात्र खरोखर एक धाव वाचवले संघासाठी. धाव संघ झाले 3. डॉट चेंडू नक्कीच तुम्हाला पाहायला भेटला पुन्हा एकदा कुणालसाठी. करण सोडा. छोटा पॅकेट बडा धमाका, छोटा तीर वार करे गंभीर. पुन्हा एकदा करण सोडा. आणि टाकला चेंडू सफल झालाय. फक्त दिशा दिलेली आहे. एक धावेसाठी धावसंख्या झाली आहे 4. 5 चेंडू आणि 4 धावा आतापर्यंत झालेले आहेत. कुणाला मात्र शेवटचा बॉल. मोठी फटकेबाजी करावी लागेल. 5 चेंडू आणि 4 धावा. एक बॉलनी वर आहेत. नक्कीच 18 बॉलमध्ये किती धावा येतील याच्याकडे नक्कीच सर्वांचं लक्ष असेल. हो, हवेमध्ये परतावं लागेल. फलंदाज बॅक टू द पवेलियन. कुणाल नावाचं वादळ मैदानामधून विराजमान झालंय. एक मोठी विकेट म्हणावी लागेल. मोठा फलंदाज बाद झालेला आहे. अविनाश सर कहते चलू. सिरियल बघताना अशोक मामा सर, सिरियल बघताना मी एक गोष्ट नोटीस केलेली आहे. ज्या बाईची टिकली मोठी ती बाई खतरनाक. बरोबर ना. आता ठरवा कोणाची टिकली मोठी आहे, कारण की तसाच तो शॉट मारला गेला. आणि धावसंख्या झाली 1 वजा समाप्तीनंतर 4 धावा झालेत. आयुष्य छान आहे, थोडंसं लहान आहे. रडतोस का वेड्या, लढण्यात शान आहे. कधी सुखासाठी रडावं लागतं, तर सुखासाठी कधी झटावं लागतं. आणि
सुंदर असा धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून पडावं लागतं. आता मात्र बॉलिंगसाठी आलेलं आहे बल्ली आकाश गुरव. स्ट्राईकला आहे करण पाटील. हो जबरदस्त चेंडू गिरकी घेतलेली आहे आणि फिरकी सुद्धा घेतलेली आहे. डॉट बॉल करण पाटीलला काढलेला आहे मित्रांनो. खरोखर मोठे खेळाडू आहेत. पुन्हा एकदा बल्ली. आता फक्त दिशा दिली करण पाटीलने सूरज उपाध्यायकडे आणि रनआउटची संधी होती परंतु किती धावा 5 धावा. एक पंजा म्हणजे घरात भाई बाप्पाचो रानात भाई वाघाचो 10.5च्या मालिकेत भर अण्णा नाईकाचो आणि इथे मात्र भय आहे मोविनचं. मोविन भाऊ सरांचो इथे भय आहे बरोबर ना सर. काही चलू जर रायगडचा टायगर उस्मान पटेल असेल तर इथला मात्र टायगर माननीय आदरणीय सन्माननीय मोविन भाऊ पालेप सर मात्र इथले टायगर आहेत. आणि कॅविन हे मात्र जे डॅल्विन हे मुलांचं नाव आहे. मोविन सरांच्या मुलांचं नाव आहे आणि त्यांचा संघ इथे खेळत आहे मित्रांनो. ओहो दिशाहीन गोलंदाजी पंचांचे दोन्ही हात समांतर धावा मिळाले अवांतर. धावसंख्या झाले 10 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. पुन्हा एकदा बल्ली स्ट्राईकला बॅटर रोहन सालुंके. आता मात्र बीट झालेला आहे. चांगलाच गिरकी घेतलेला चांगला सामना तुम्हाला पाहायला भेटेल. 1.3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेले आहेत. धावसंख्या झाले 10 धावा. आता लिहिलेलं होतं मोविन सर काही चेंडू संतूर साबणावर पेन फ्री. का आंघोळ केल्यानंतर पाठीवर निबंध लिहायचा आहे. कशावर काय फ्री देतील ते सांगू शकत नाही बरोबर ना. जर दम असेल तर तंदुरी द्या बियरवर फ्री. धावसंख्या झाले 10 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे कारण का सूर्यनारायण दिवसभरच्या कामगिरीत विश्रांतीकडे जाणार आहे आणि अंधाराचं मात्र साम्राज्य येणार आहे. त्यामुळे टीम मिटिंग कोणत्या संघाने घ्यायची नाही. आता मात्र किपिंगसाठी आला पप्पू घनश्याम. नऊ चेंडू आणि 10 धावा. रोहन सालुंके पुढे येऊन रनआउटची संधी होती. संधी मात्र गमावलेली आहे. सातत्याने रनआउट. पंचाने मात्र व्हाईट चेंडू घोषित केलेला आहे कारण का चेंडू टाकला व्हाईट. पंचाने दिला व्हाईट आणि हवा झाली बॉलरची टाईट. आणि बघा किती किपर चेंज होत आहेत. आता मात्र सुशांत आलेला आहे. आणि पुन्हा एकदा टपली दिलेली आहे. 3 किपर मात्र चेंज झालेले आहेत. धावसंख्या झाले 12. बघूया कोणाचे 12 वाजतायत याच्याकडे नक्की सर्वांचं लक्ष असेल. धावा झाल्यात 12. आणि पंचाने मात्र व्हाईट चेंडू घोषित केलेला आहे. पंचाचे निर्णय सन्मान करायचा आहे. धावसंख्या झाले 13 धावा आणि मनसे जेव्हा आमदार निवडून आलेले तेव्हा 13 आलेले कारण का धावसंख्या झाले 13. पुण्यात करणसाठी टपली दिलेली आहे. करणला एवढे आपण आखूड टप्प्याचे बॉल टाकू शकत नाही. नक्कीच आकाशला सुद्धा माहिती असेल तो सुद्धा नाखुश असेल कारण का तेवढंच ताकदीचा फलंदाज आहे मित्रांनो. भरपूर असे सामने त्याने गाजवलेले आहेत पूर्ण मुंबईमध्ये. दक्षिण मुंबई असेल उत्तर मुंबई असेल नक्कीच ह्या खेळाडूची चर्चा होताना आपण पाहिली. हो चांगला शॉट अटेम्प्ट केलेला आहे. चांगली फिल्डिंग चांगला चेंडू जबरदस्त काऊ कॉर्नर जो खेळाडू होता. खरोखर चांगली फिल्डिंग केलेली आहे. धावसंख्या झाले 15 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 15 धावा. उड़ाना भी बाकी है इम्तिहान भी बाकी है. स्ट्राइक करण पाटिल कहते चलो उड़ाना भी बाकी है इम्तिहान भी बाकी है. नापी हमने मुट्ठी भर जमीन अभी तो पूरा आसमान बाकी है. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 15 धावा. नक्कीच चांगले खुश असतील कारण का 2 ओव्हरमध्ये 15 धावा म्हणजे 3 धावाने मात्र ते ओव्हर आहेत. आणि ह्या ओव्हरमध्ये किती रन येतील. स्ट्राइकला आलेला आहे सूरज उपाध्याय उर्फ हाती. बॉलिंग साठी सूरज उपाध्याय. स्ट्राइकला करण पाटील. हृदयाचे ठोके चुकवणारा खेळ
उत्कंठा शिकेला पोचलेला पहिलाच व्हाईट +1+1 ये बड़ी नाइंसाफी है, ये बड़ी नाइंसाफी है. पहिला चेंडू व्हाईट नक्कीच तुम्हाला पाहायला भेटला. मरता क्या नाही करता. 2 धाब्यासाठी धावसंख्या झाली 17 धावा. ओहो जबरदस्त टपली दिलेली आहे. टप टपा टप हवा के संग संग घटा के संग संग. जडेल ठीक आहे ना. डेव्हिन सरांचा संघ आहे. ओहो आता मात्र कमबॅक करताना नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल. पुन्हा एकदा सूरज उपाध्याय. ओहो करंट मारला शॉट बिट्टूकडे गेलेला. बिट्टूने मध्ये चांगला चेंडू गॅदर केलेला आहे. मोविन सर कहते चलो वेस्ट इंडीज टीम के पास आईसीसी चैंपियन ट्रॉफी खेलने के लिए पैसे नहीं थे. वो पैसे भारतीय क्रिकेट बोर्ड ने पे किए. बाद में वेस्ट इंडीज टीम आईसीसी चैंपियन ट्रॉफी जीती. बाद में गाना बजने लगा चैंपियन इज द चैंपियन, वेस्ट इंडीज इज द चैंपियन. अरे जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता. बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. जब तक न पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. पुन्हा एकदा स्ट्राईकला करण. चांगली आपल्या नावाला साजिश अशी खेळी मात्र करणने केलेली आहे. सूरज सारख्या बॉलरला एक टपली दिली 4 धावेची. ओहो बॅकहॉलर चेंडू टाकला गेला. किती धावा निघतील. बिट्ट्याने मात्र चांगला चेंडू गॅदर केला होता. एक रनआउटची संधी होती. धावसंख्या झाले 22 धावा. डबल फिगर मध्ये धावा गेलेत आणि आता मात्र स्ट्राईकला आहे रोहन सालुंके. माय नेम इज रोहन सालुंके. देखना होगा किसमें कितना है दम आणि कोण आहे इथला सिंगम आणि कोण आहे पानिकम. नक्कीच तुम्हाला समजणार आहे. दोन्ही संघ बलाढ्य बलशाली ताकदवर संघ तुल्यबल आमने सामने भिड़ताना म्हणजे आपके सुनने वाले कान देखने वाले आके और महसूस करने वाला दिल थाम के बैठे क्योंकि मैच में मजा आने वाली. बांटने का समय नहीं लुटने का मौका आहे. बघूया कोणता संघ जिंकतो याच्याकडे नक्की सर्वांचं लक्ष असेल. काहीतरी वेगळं करावं लागणार आहे कारण दोन्ही संघ तुल्यबल आहेत. मोविन सर कहते चलू काहीतरी वेगळं करावं लागणार आहे कारण का 100 लोकांच्या शर्यतीमध्ये मोविन सर पहिल्या येण्यासाठी 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं. त्यामुळे काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. पुन्हा एकदा फक्त स्वीप शॉट. करण पाटील स्ट्राईक. करण पाटील स्ट्राईक. हे क्रिकेट आहे मित्रांनो. मास्टर माइंड गेम खेळलेला आहे. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. लोक अविनाश सर कहते चलो लोक काय म्हणतील याचा विचार करू नका कारण लोकांमुळे प्रभू रामाला वनवासात जावं लागलं होतं. माता सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. ज्ञानेश्वर माऊलीला रेड्याच्या मुखातून वेद बोलावे लागले होते. जाऊया सामन्याकडे. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू असेल. या चेंडूवर किती धावा येतील याच्याकडे नक्कीच सर्वांचं लक्ष असेल. स्ट्राईकला आहे सूरज उपाध्याय. ओहो टपली दिलेली आहे परंतु 1 धावेची आणि धावसंख्या झाल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24 आणि 25 धावा बनवायचे आहेत कारण का मोविन भाऊ पालेप सरांचा संघ आहे. त्यांच्या मुलाचं त्यांनी नाव दिलेलं आहे. नक्कीच सर सुद्धा नक्कीच खुश असतील कारण का चांगला धावा चोपल्या गेलेल्या आहेत. तेवढ्याच ताकदीचा संघ समोर आहे. डेल्विन 11 हा संघ त्यांचा मुलगा सुद्धा इथे आलेला आहे. डेल्विन सुद्धा आलेला आहे. तुझा संघ खेळत आहे. तुझ्या संघामध्ये बघा किती मोठमोठे खेळाडू खेळत आहेत. करण पाटील असेल, रोहन सालुंके, अप्पू तुम्हाला पाहायला भेटेल. चांगला भरणा असलेला संघ आहे. धावा मात्र चांगल्या जमवलेल्या आहेत. 25 धावा बनवलेल्या आहेत. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. याच्यानंतर होणार सामना वेद 11 आणि किंग्स 11. सज्ज राहायचं कर्णधाराने. या मॅच नंतर टॉस होणार आहे आणि नक्कीच मी आपल्या समोर एक कविता सादर करतोय. या वर्षी मी घेऊन आलो कल्पना. नक्कीच मोविन सर जरा फोनमध्ये बिझी आहेत. त्यांनी जर फोन ठेवला तर मी एक तुमच्या समोर चांगली अप्रतिम अशी कविता सादर करीन. ज्या कवितेचं नाव आहे कल्पना. मी आपल्या समोर सादर करतोय. यूट्यूब लाईव्ह जर लक्ष द्यायचं आहे. झूम करायचं थोडं. ज्या कवितेचं नाव आहे सर कल्पना. मोविन सर कहते चलो शाळेत असताना माझी एक मनीषा होती. शाळेत असताना माझी एक मनीषा होती. संगीतावर प्रेम करावं तशी भावना माझ्या मनात होती.
प्रेरणा तर रोजच भेटायची, माझी साधना तर पक्की होती, पण निराशा जवळ असतानाही माझ्या पदरात आकांक्षा पडली, माझी अपेक्षा अपेक्षाच राहिली आणि आता माझ्याजवळ फक्त कल्पना राहिली, आता माझ्याजवळ फक्त कल्पना राहिली. ज्यांना ज्यांना आवडलं असेल त्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत आणि ज्यांना ज्यांना नाही आवडलं असेल जेव्हा आवडेल तेव्हा टाळ्या वाजवायला तरी हरकत नाही, पण तू टाळ्या मात्र नक्की वाजवायच्या आहेत. जाऊया सामन्याकडे. टायगर चषक 2024 पर्व 4 आणि सामन्याकडे जाऊया. 25 धावा बनवायच्या. स्ट्राईकला एक, हुकमाचा एक्का. आकाश गुरव उर्फ बल्ली आणि नॉन स्ट्राईकला शुभम लोखंडे. बॉलिंग साठी आलेला आहे सनी. नक्कीच 25 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे. तेवढ्याच ताकदीचा बॅटर मैदानामध्ये विराजमान. जिथपर्यंत बल्ली असेल मैदानामध्ये मित्रांनो, जास्त वेळ तुम्ही बल्लीला शांत बसवू शकत नाही. बल्ली जिथपर्यंत मैदानामध्ये असेल तिथपर्यंत नक्कीच हा सामना तुम्हाला रंगतदार पाहायला भेटेल. शुभम लोखंडे आहे, बल्ली चांगले खेळाडू ह्या टीम मध्ये आहेत. सुशांतने सुद्धा मॅचची मध्ये चांगली बॅटिंग केली होती आधीच्या. जाऊया मॅचकडे. सन्नी पहिला चेंडू, पहिली डोस, पहिली मात्रा, पहिला रती, पहिला खुराक. ओहो, पहिला खुराक, परंतु किती धावेचा? 1 धावेसाठी पहिला चेंडू. अकू टप्प्याचा बॉल हवेमध्ये मारलेला कव्हर पॉइंटच्या दिशेने, परंतु 1 धावेवर समाधान. धावसंख्या झाले 1. पुन्हा एकदा सन्नी. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. बॉलिंग साठी सज्ज झालेला आहे. सामन्यात सुरुवात कर. टीम मीटिंग घ्यायची ना जास्त. पुन्हा एकदा सन्नी. बल्ली. ओहो ओहो, काय चेंडू टाकला गेला. बॅक हॉलला फक्त पंच केलेला आहे. 1 धावेसाठी धावसंख्या झाली आहे 2 धावा. पुन्हा एकदा सन्नी. पहिलाच वर निर्णायक षटक असेल मित्रांनो. 25 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे. मैदानामध्ये मात्र कोणी जायचं नाही, कारण का दोन्ही संघ तुल्यबळाचे संघ आहेत. उत्कंठा प्रेक्षकांची नक्की शिगेला पोहोचलेले आहे. शफल झालाय, शफल झालाय. जबरदस्त फिल्डिंग. रोहन सालुंकेने चांगली फिल्डिंग केलेली आहे. पंच आहेत. कोणी मध्ये बोलायचं ना. पंच बघतील मित्रांनो. पंच आमचे आहेत. बाहेरून कोणी बोलायचं नाही. पंच आहेत. पंच ठरवतील, डिसिजन घेतील. तो फायनल डिसिजन असेल. पंचांनी सन्मान करायचा आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करायचा मित्रांनो. पंचांचा आणि मोहीन सर काही ते चलू. पंचांचा आणि खेळाडूचं नातं म्हणजे सासूचं आणि सुनेचं नातं असते ना, तसं त्यांचं नातं असते. जसं घरामध्ये सासूचं सुनेचं पटत नाही, तसं पंचांचा आणि खेळाडूंचं कधीच पटत नाही. नाशिक मधून मात्र आलेले आहेत विजय भाऊ यांचं आगमन झालेलं आहे. माननीय सन्माननीय आदरणीय विजय भाऊ यांना विनंती करतो की व्यासपीठावर यायचं आहे. विजू भाऊ मॅन फॉर नाशिक मधून या स्पर्धेसाठी बिलॉंग केलेलं आहे. थोडा वेळ सामना थांबवायचा. विजू भाऊ यांना विनंती करतो व्यासपीठावर यायचं आहे. मित्र परिवार, मित्रांची मांदी आली तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. विजू भाऊ नाशिकवरून मित्रांनो या स्पर्धेसाठी आलेले आहेत. किती प्रेम असेल बघा. मोहीन भाऊ सरांवर किती प्रेम असेल. आणि त्यांना विनंती करतो की ते येऊन आसन ग्रहण करायचं आहे. तू माझ्या बाजूला बस.
नक्कीच जाऊया सामन्याकडे. धावसंख्या झाली 2 धावा. 3 चेंडू आणि 2 धावा असा समीकरण आहे. ओहो काय चेंडू टाकला सुरेख. बाहुबली में कटप्पा और गेंदबाजी में टप्पा होना जरूरी है. जबरदस्त चेंडू टाकला गेला. जबरदस्त. भले दोपहर का खाना खाना पड़े शाम को, 2024 में इतनी मेहनत करूंगा कि नाम बनाऊंगा, ब्रँड बनाऊंगा अपने नाम को, सांगून देताना सन्नी. ओहो आता मात्र स्लो डिलिव्हरी तुम्हाला नक्कीच पाहायला भेटली. 1 धावेसाठी धावसंख्या झाले 4 धावा. आणि बघा बल्लीला मात्र त्याने रोखून ठेवलेलं आहे. बल्लीला मात्र एक मोठा फटका माझा चान्स देत नाही. जबरदस्त बॉलिंग सातत्याने, गुड लेंथ, हाफ ट्रॅकल बॉल, बॅकहॉलला चेंडू तुम्हाला नक्कीच सनीकडून पाहायला भेटले. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. ओ हवेमध्ये परतावं लागेल. ना मुन्ना ना, मोठी विकेट म्हणावी लागेल. बल्ली बॅक टू द पवेलियन. नक्कीच निराश असेल कारण का ते चांगले चेंडू टाकले होते सन्नीने, पूर्ण खामोश ठेवलं होतं आणि नंतर प्रेशर मात्र बल्लीवर आलं. बल्लीला मात्र ते प्रेशर होतं ते रिलीज करता आलं नाही. आणि मोविन सर काही ते चेंडू कोणाच्या म्हणजे डोक्यावरची केस जर पांढरी व्हायला लागली सर, तुमच्या डोक्यावरची जर केस पांढरी व्हायला लागली तर समजावं परमेश्वराने आपल्याला नोटीस पाठवलेलं आहे की आपला डेटा पॅक थोडा संपत आलेला आहे. बरोबर ना. परमेश्वर जेव्हा आपले केस पिकत होतो तेव्हा आपल्याला एक नोटीस पाठवतो की आपला डेटा पॅक संपत आलेला आहे. आणि डेटा पॅक मात्र बल्लीचं संपलेलं आहे. बल्ली बॅक टू द पवेलियन. धावसंख्या झाले 4 धावा. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 4. बॉलिंग साठी अप्पू. जबरदस्त अप्पू आणि सनी, ओल्ड इज गोल्ड मित्रांनो. भरपूर त्यांनी मैदानात गाजवले असे खेळाडू. खरोखर अप्रतिम अशी बॉलिंग त्यांच्याकडून पाहायला भेटली. बल्ली सारख्या खेळाडूला मात्र त्यांनी जखडून ठेवलं होतं. फक्त 4 धावा पहिल्या ओव्हरमध्ये करता आल्या. नंतर मात्र ते प्रेशर रिलीज करता मात्र ते आलेलं नाही. आणि आता मात्र स्ट्राईकला आलेला आहे शुभम लोखंडे. कमी वयामध्ये चर्चेचा विषय ठरलेला खेळाडू, कमी वयामध्ये आपलं नाव केलेलं आहे. जबरदस्त मारला चेंडू. प्लेयरच्या मस्तकावर दस्तक देऊन दणदण खणखणगत हवा के संग संग घटाके संग संग 4 धावेसाठी. जबरदस्त. हे अंधेरा बहुत अब सूरज निकलना चाहिए. जैसे भी हो ये मौसम बदलना चाहिए और जो चेहरे बदलते नकाबों की तरह अब जनाजा धूम से उनका निकलना चाहिए. धूम से. झेप अशी घ्यायची की आपल्याला नावं ठेवण्याची झोप उडाली पाहिजे. बरोबर ना. जशी मात्र शुभम लोखंडेने झेप घेतलेल्या मित्रांनो पहिल्या चेंडूवर, म्हणजे झेप अशी घ्यायची. हो पुन्हा एकदा टपली दिलेली आहे. नक्कीच आता नाखुश असेल कारण का उंची मात्र कमी घेतलेल्या चेंडूने. पुन्हा एकदा शुभम लोखंडे. आता मात्र स्ट्रायकला सुशांत. आधीचा मॅच मध्ये त्याला सामनावीरचा पुरस्कार भेटला होता. तो सुशांत मात्र स्ट्रायकला आलेला आहे. नॉन स्ट्रायकला शुभम लोखंडे. धावसंख्या झाले 9 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. प्रयत्न मात्र नक्कीच तुम्हाला करावे लागतील. प्रयत्न करा. यशस्वी झाला तर घरचे खुश, नाही झालं तर शेजारचे खुश. नक्कीच कोणतरी खुश होणार आहे. सामन्यात सुरुवात टीम मिटिंग घ्यायची नाही. ह्या सामन्याला भरपूर वेळ झालेला आहे मित्रांनो. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी. नियम क्रमांक 22 लागू होताना धावसंख्या झाले 10 धावा. 9 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण. पुन्हा एकदा अप्पू. स्ट्रायकला सुशांत. ओहो टपली दिलेली आहे. मागून कोणी बोलायचं नाही. बाहेरून कोणी बोलायचं जाऊ दे. हा ठीक आहे चला संपवा चला संपवा. ओके चला. मधी कोण बोलणार नाही, मधी कोण बोलायचं नाही. आता घबरा. सनी इसको आवाज दे.
सावस खूप आवाज होतो जरा. मध्ये कोणी बोलायचं ना, मध्ये कोणी बोलायचं नाही. कोण मग जास्त बोलत पॅनली करा, दोलन मायनस करा. बाहेरून कोणी बोलायचं नाही. जाऊया सामन्याकडे. धावसंख्या झाले 11 धावा. 11 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. बघूया कोणता खेळाडू सामन्याला सुरुवात करायची आहे. धावसंख्या झाले 11 धावा. स्ट्राईकला सुशांत, बॉलिंगसाठी आहे अप्पू. अप्पू टू सुशांत असा हा रंगणारा सामना. ओहो, आता मात्र व्हाईट चेंडू सुवर चेंडू. धावसंख्येला 12. स्ट्राईकला सुशांत. चांगला सामना नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल. टेनिस क्रिकेट जोश, टेनिस क्रिकेटची लज्जकता, टेनिस क्रिकेटची रोमहर्षकता. ओहो, स्टेप आउट, परंतु बघा किती धाव मिळतील. रिव्हर्स गेअर. एक धाव शुभम लोखंडेला काढायची होती. धावायचं आहे मित्रांनो. भाग बसंती भाग इज्जत का सवाल आहे. शेवटचा एक चेंडू निर्णायक असेल. या चेंडूवर किती धावा येतील, कारण का धावा झाले आहेत 12 धावा. या चेंडूवर किती धावा येतील याच्याकडे नक्की सर्वांचं लक्ष असेल. पंचवीस धावा बनवायचे आहे. धावसंख्या जर 12. आता मात्र धावा पाहिजे 7 चेंडू आणि 13 धावा. दिल की धडकन इधर और दिल की धडकन उधर. काफी रोमांचक मुकाबला. मोहीन सर, मला असं वाटतं की रसायनशास्त्राच्या मी काही लॅबोरेटरी लॅबमध्ये बसलेलो आहे, कारण का एका साईडला पोटॅशियम सल्फेट आणि एका साईडला पोटॅशियम नायट्रेट तुम्हाला पाहायला भेटते. पुन्हा एकदा अप्पू टाकला चेंडू. टपली दिले बघू किती धावेची टपली आहे, परंतु 1 धावेची नक्कीच नाकोश असेल. आता 6 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण आहे. 6 चेंडू आणि 12 धावा. 6 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण आहे. टॉस विन. जर टाय सामना झाला टॉस विन मॅच विन. अप्पू, टेंशन लेने का ना मेरे दोस्त, टेंशन देने का. अपू अपू ए अपू, डोकं शांत हो. आणि जो सामनावीर असेल त्याने टी शर्ट घालून खेळायचं आहे. जो सामनावीर ठरलेला असेल. बॉलिंगसाठी आलेला आहे. बॉलर नेम सुजित आलेला आहे. आणि दम बिर्याणीचं एक उदाहरण देतो मोहीन सर. दम बिर्याणीचं एक उदाहरण देतो. रात्रीच्या शिला भाताला फोडणी देऊन नवऱ्याला दम देत घालणे म्हणजे दम बिर्याणी. बरोबर, हे दम बिर्याणी आहे. जाऊया सामन्याकडे. 6 चेंडू आणि 12 धावा. पहिलाच व्हाईट चेंडू. व्हाईट +1+1. ये बड़ी नाइंसाफी है. गब्बर सिंह से डायलॉग है मोइन सर. गब्बर सिंह ये कह के गया जो डर गया ओ घर गया. गब्बर सिंह कह के गया जो डर गया ओ घर गया. बघा कोणता संघ घाबरतोय आणि कोणता संघ मात्र घरी जातो याच्याकडे सर्वांचं लक्ष असेल. आता मात्र 6 चेंडू आणि 6 चेंडू 10 धावा. आणि जर टाय झाला सामना तर टॉस विन तो मॅच विन असेल. लक्ष ठेवायचं आहे. टाय जर झाला सामना तर टॉस विन मॅच विन असेल. जाऊया सामन्याकडे. स्ट्रायकर शुभम लोखंडे धावाचं बादल. टप. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त. वेल डन माय बॉय, वेल डन. शादी का घोड़ा शादी के दौड़ेगा नहीं तो दौड़ेगा कब. घोड़ा अगर घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या. शुभम नावाचं बादल मैदानामध्ये विराजमान झालेलं आहे. ओहो, पुण्याला टपली दिली आहे, पण धावायचंय. धाव रे भावा. एक धाव महत्वाची आहे. बॉक्स मध्ये एक धाव महत्वाची आहे. 4 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण आहे. 4 चेंडू 6 धावा असं समीकरण नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल. ओहो, चांगली टपली दिली. धावायचंय भावा, धावा. रन कर रे भावा, तुझीच हवा. बघू कोणाची हवा झाली. म्हणजे सांगून गेले तो का उगाच मूर्खपणा करू नका. एक धाव तुम्हाला प्रत्येक चेंडूवर मात्र काढावा लागेल.
3 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण आहे. 3 चेंडू आणि 5 धावा. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क आवश्यक असते, बरोबर ना मोहिन सर? मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क आवश्यक असते. बघूया कोणाचा फुटवर्क चांगला आहे. तीन चेंडू आणि 5 धावा. म्हणजे काय करायचं असेल तर तुम्हाला स्वतःच्या हिमतीवर करावं लागेल, कारण का जग सुद्धा गमतीवर टाळ्या वाजवतो. जसं म्हणजे आमच्या मोहीन भाऊ पालेप सरांनी ते केलेलं आहे. स्वतःच्या हिमतीवर त्यांनी आपली इमेज बनवलेली. मित्रांनो, इमेज मात्र तुम्हाला बनवावी लागेल. गप्प राहिलात तर ही जुनं तुम्हाला गुलाम समजेल आणि लढत राहिलात तर ही जुनं तुम्हाला सलाम करणार आहे. स्ट्राईकला सुशांत. 3 चेंडू 5 धावा. 3 चेंडू मध्ये 5 धावा बनवायचे आहेत. ओहो, स्ट्रोक खेळलाय. गॅदर करायचा बॉल. रनआउटची संधी. परतावा लागेल फलंदाजाला. 3 चीजों को आप ज्यादा देर तक छुपा नहीं सकते. एक सूरज, दूसरा चंद्रमा, तीसरा टॅलेंट को आप ज्यादा देर तक छुपा नहीं सकते. आणि बघूया कोणता खेळाडूचा टॅलेंट इथे दिसणार आहे मित्रांनो. कारण का वापसी करने वालों को दुनिया सलाम करती है, वापसी करने वालों को दुनिया पसंद करती है और वापसी करने वालों को दुनिया नमस्कार करती है. बघूया कोणता खेळाडू इथे वापसी करतोय. 2 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण आहे. 2 चेंडू मध्ये 5 धावा बनवावे लागतील. आणि स्ट्राईकला एक शुभम लोखंडे. हो, टपली दिलेली आहे परंतु 1 धावेची शुभम लोखंडेला मात्र. शुभम लोखंडे मात्र रनआउट. पंचाने रिव्ह्यू घेतलेला आहे. सॉरी, पंचाने आउट दिलेलं ना. पंचाने नॉट आउट दिलेला आहे. आणि नाही कोणी फक्त पंच बघू शकतात. फक्त पंचच बघू शकतात. मित्रांनो, तुम्ही मोठे खेळाडू आहात, नक्कीच तुम्हाला नियम 1-4 चा माहिती असेल. पंचांनी नटा घोषित केलेला आहे. 1 चेंडू आणि 4 धावा. 1 चेंडू मध्ये 4 धावा मारायचे आहेत, नाही तर गाव आहे मामाचं कोण नाही कामाचं अशी अवस्था होईल, बरोबर ना सर? 1 चेंडू मध्ये 4 धावा तुम्हाला माराव्या लागतील. म्हणजे रन कर रे भावा, मग तुझीच हवा. बघूया कोणता खेळाडू जे स्ट्राईकला आहे. करण सोडा आहे बॉलिंग साठी. मँगो स्ट्राईकला आहे. सोडा. एक चेंडू 4 धावा. काय समीकरण मित्रांनो बघा. खरोखर हिरो बनायची संधी आणि झिरो बनायची सुद्धा संधी आहे. बघूया कोणता खेळाडू हिरो बनतोय आणि कोणता खेळाडू झिरो बनतोय. मी वारंवार कॉमेंटच्या माध्यमातून सांगत असतो, मोहीन सर अभ्यास करा, अभ्यास करून मस्तक सुधारतं. आणि ज्याचं मस्तक सुधारलेलं असतं ना ते कोणासमोर नतमस्तक होत नाही, हा आतापर्यंत इतिहास आहे. 1 चेंडू 4 धाव. 1 चेंडू 4 धावा. दिल की धडकन इधर, दिल की धडकन उधर. जिंकल्या संघाचे हार्दिक स्वागत. वेद 11 वर्सेस किंग्स 11 या संघाने कर्णधारांनी टॉस साठी यायचं आहे. वेद 11 आणि किंग्स 11 काय सामना मित्रांनो झाला आताचा. आणि जो पराजित संघ झालेला त्याने विनंती करतो व्यासपीठाचा कर्णधार, जो हरलेला संघ आहे त्याच्या कर्णधाराला विनंती करतो व्यासपीठावर यायचं आहे. जो पराजित झालेला संघ आहे त्यांना विनंती करतोय की त्याने व्यासपीठावर यायचं आहे. विराज 11 हा संघ पराजित झालेला आहे, त्यांना विनंती करतो व्यासपीठावर यायचं आहे. हार्ड लक बल्ली. आणि त्यांचा कर्णधार आलेला आहे. जो पराजित झालेल्या संघाला मी बॅट देणार आहोत.
शुभम लोखंडे यांनी सुद्धा इथे यायचं. शुभम लोखंडे जी ही टायगर चषक आहे मित्रांनो, टायगर चषक 2024 पर्व 4 या स्पर्धेमध्ये विराज 11 हा संघ स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही मायेची ऊब देणारी शाल जे आमचे मान्यवर आलेले आहेत नाशिकमधून त्यांच्या हस्ते मायेची ऊब देणारी शाल परिधान करणार आहोत. बल्ली आकाश गुरव या खेळाडूची सातत्याने चर्चा होते, परंतु तेवढ्याच ताकदीचा संघ त्यांच्यासमोर टाकलेला होता मित्रांनो. करण पाटील आणि एका साईडला आकाश आणि करण पाटीलने मात्र बाजी मारलेली आहे आणि गोल्ड मेडल परिधान करत आकाश यांना. या संघाने स्पर्धेमध्ये सहभाग घेताना बॅट भेटणार आहे.